नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोळकर. बीड जिल्ह्यात मोठ्या चर्चेत राहिलेल्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. छेडछाडीला कंटाळून साक्षी कांबळे हिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. 1 वर्ष उलटूनही साक्षीच्या कुटुंबाला अद्यापही न्याय मिळालेला नाही, अशी खंत तिच्या कुटुंबियांनी आज व्यक्त केली. तर धाराशिव आणि बीड जिल्हा पोलिसांवर आमचा विश्वास राहिला नाही, असं देखील कुटुंबियांनी बोलून दाखवलं. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता SITकडे वर्ग करावा, अशी मागणी साक्षी कांबळे हिच्या कुटुंबियांनी केली आहे. छेडछाडीला कंटाळून साक्षी कांबळे हिने आत्महत्या केली होती, असा आरोप कुटुंबियांचा आहे. त्यामुळे आता साक्षी कांबळेला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. माझ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. त्याला 1 वर्ष झालं, पण अजून पण आम्हाला कुठंच न्याय भेटलेला नाही. जे आरोपी आहेत ती मोकाट फिरलेले आहेत, आम्हाला धमक्या देतात. बरंच काही त्यांनी केलं तरी पण त्यांच्यावर कसलीही कारवाई त्यांनी केलेली नाही. तर मला पोलीस प्रशासनावर आणखीन पण भरोसा नाही. मला असं वाटतंय की जे आमचं ही प्रकरण आहे ती SITकडे द्यावं आणि त्याची चांगली चौकशी करून मला जे काय आहे ते न्याय मिळावं, मला एवढीच अपेक्षा आहे. एक सामान्य दलित कुटुंबातील मुलगी साक्षी हिनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. खरं तर या आत्महत्या नसून या वर्णवादी व्यवस्थेनं केलेली हत्या आहे. आज तिच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. सर्व नातेवाईक या ठिकाणी जमा झालेले आहे. गेलं वर्षभर साक्षीची आई, साक्षीचे बाबा आणि सर्व नातेवाईक हे न्यायासाठी अनेकाचे उंबरठे झिजवतात. इथली पोलीस व्यवस्था, इथली न्याय व्यवस्था आणि इथली राजकीय व्यवस्था या दलित कुटुंबाच्या पाठीशी उभा राहताना अजिबात दिसत नाही. एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमची लाडकी बहीण गेले वर्षभर झाले डोळ्यामध्ये पाणी घेऊन आपल्या लेकीला न्याय मिळावा म्हणून अनेकाचे उंबरठे झिजवते. त्या लाडक्या बहिणीचे अश्रू तुम्हाला दिसत नाहीत. ते अश्रू तुम्हाला दिसणार आहेत का? एका सामान्य कुटुंबातील मुलीचा या व्यवस्थेने घेतलेला जो बळी आहे त्याला आपण न्याय देणार आहेत का? तर न्याय द्यायचा असता तर मागच्या 1 वर्षामध्ये या प्रक्रियेमध्ये न्याय मिळाला असता. या गुन्ह्यातील आरोपी मोकाटपणे फिरत आहेत, कुटुंबाला धमक्या देत आहेत, तरीही व्यवस्था त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही. म्हणजे गरिबाच्या लेकरांना न्याय मिळणारच नाही का, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित होता.